विकासाच्या नावाखाली निसर्ग विकला, आता आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा. डोंगराची लचकेतोड आणि बेसुमार वृक्षतोडीचा फटका, मानवाच्या चुकांमुळे हक्काचा पाऊस लांबला. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटला की काय परिणाम होतात याचा विदारक अनुभव सध्या आपण घेत आहोत. रस्ते, इमारती आणि बेकायदेशीर उत्खननाच्या हव्यासापायी आज आपण आपले हिरवेगार डोंगर गमावून बसलो आणि त्याचाच थेट फटका आता आपल्या ऋतुचक्राला बसला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग विकला गेलाय आणि आता मानवावर आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. होय, डोंगराची झालेली लचकेतोड आणि बेसुमार वृक्षतोडीचा हा थेट फटका आहे, ज्यामुळे मानवाच्या चुकांमुळे आपला हक्काचा पाऊस लांबणीवर पडला आहे. रस्ते आणि इमारतींच्या नावाखाली आज राज्यासह अनेक भागात हिरवेगार डोंगर निर्गुणपणे पोखरले गेले. हजारो लाखो झाडांची कत्तल झाली. आज निसर्गाने जणू त्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे. अर्ध्याहून अधिक जून महिना संपला तरी पावसाचा कुठेच पत्ता नाही. मानवाच्या याच हव्यासापोटी आज संपूर्ण सृष्टीला उन्हाचा तीव्र चटका आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. आधीच विविध संकटात सापडलेला बळीराजा आता दररोज चातकासारखी ढगाची वाट पाहत असून बळीराजावर चिंतेचे सावट अधिक गडद झाले आहे. निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या या बेकायदेशीर उत्खननावर आणि बेसुमार वृक्षतोडीवर प्रशासनाने आता तरी तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जर ही लूटमार अशी सुरू राहिली तर भविष्यात पाण्याचे भीषण संकट उभं ठाकल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.